नमस्कार, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मुगाची डाळ जी बनवली होती मी, तर ती थोडी उरून गेलेली होती. मग ती अशी नाही खाणार म्हटलं कोणी, तर मग चला म्हटलं काहीतरी नवीन इन्व्हेट करू आपण. तर मग मी त्याच्याने कचोरी बनवते. तर बघा एवढी शिल्लक आहे, तर आपण त्यासाठी कचोरी बनवून घेणार आहोत. तर मी सगळ्यात आधी कचोरीसाठी आपल्याला चिंच आणि गुळची चटणी लागते. तर मी ती चटणीसाठी चिंच काढून घेतली व ती चिंच धुवून घेतली. त्याच्यात पाणी टाकून गूळ टाकून थोडीशी मी तिला गरम करून घेणार आहे. म्हणजे चटणी आपली कशी फटकन होऊन जाते, वेळ नाही लागत त्याला. तर बघा मी गूळ टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि आता गॅसवर थोडा वेळ उकळून घेणार आहे तिला. ज्यामुळे आपली जी चिंचेची चटणी आहे ना, ती थोडीशी थिक पण होते आणि चव पण छान येते. त्याच्यामुळे मी तिला एक उकळी काढून घेणार आहे. ज्यामुळे चिंच नरम होऊन जाते आणि पूर्ण तिचा जो गर आहे तो सगळा निघून जातो. त्याच्यामुळे मी चिंच, गूळ आणि असं पाणी टाकून व्यवस्थित तिला हे करून घेतलं. ती आपली चटणी होते तोपर्यंत आपण पीठ लावून घेणार आहोत. तर मी नुसता मैदा न घेता थोडंसं गव्हाचं पीठ टाकते आणि थोडा मैदा, म्हणजे निम्मे पीठ आणि निम्मे मैदा असं मी समप्रमाणात घेते. ज्यामुळे कसं बाळ म्हणजे मुलं खातात तर त्रास पण नको व्हायला. तर आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यात टाकायचे आहेत आपल्याला ओवा व्यवस्थित क्रश करून टाकून घ्यायचे आहेत. आणि आता आपण याला मोयनसाठी तेल टाकून घेणार आहोत. तर तेल तुम्हाला तर माहीतच आहे, तेल कसं आणि किती टाकायचं. जे म्हणजे आपली पिठाची जी आहे ना, आपण मिक्स केल्यानंतर त्याची मूठ बांधली जाईल एवढं तेल आपल्याला टाकायचं असतं प्रत्येक मोयनमध्ये. हे बघा अशी मुठ्ठी बांधली जायला पाहिजे. त्यानंतर आपण आता हे जे पीठ आहे ते थोडं थोडं पाणी टाकून आपण मस्त असं, म्हणजे जास्त सैल पण नाही जास्त पातळ पण नाही, असं म्हणजे आपण पोळ्यांचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं. तशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे मी. तर भिजून आपण याला आहे ना ओला रुमाल करून, ओला म्हणजे कॉटनचा जे पण कपडा असेल ना त्याला ओलं करून त्याला थोडंसं 10-15 मिनटंपर्यंत झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर बघा कांदा आणि कोथिंबीर मी कटिंग करून घेतली. त्यानंतर आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात मोहरी टाकली. त्यानंतर टाकलं त्याच्यात जिरं आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला. हा बघा थोडा हिंग टाकायचा, हिंग घालायचंच. आणि त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे. हिंगामुळे काय होतं ना, की आपण जे पण असं ऑइली वगैरे काही खातो ना, तर त्याच्याने मग ते जिरून जातं, त्रास नाही होत त्याच्याने, अजीर्ण वगैरेचा त्रास नाही होत. त्याच्यामुळे हिंग सहसा टाकून द्यायचा. आणि त्यानंतर आता आपल्याला ही कांदे वगैरे व्यवस्थित परतवायचे. आणि ही डाळ जी आहे ना, ती नुसती डाळ आहे, तर हिला बाइंडिंग येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकलेलं आहे 1 चमचा. म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना, तो 1 चमचा मी पीठ टाकले आहे त्याच्यात. डाळ माझी थोडीच आहे त्याच्यामुळे मग थोडंच पीठ टाकलं. त्यानंतर त्याच्यात आता आपण पीठ वगैरे टाकतो, ह्या मसाल्यापुरतंच आपल्याला चटणी मसाला वगैरे टाकायचं आहे. जी आपली भाजी आहे त्याच्यात सगळं आहे, मीठ चटणी वगैरे सगळं आहे. आता जे आपण परतवतो आहे ना तेवढंच आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं धना पावडर, ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता आपण चवीपुरतं मीठ टाकतो आहे. तर जेवढा हा मसाला आहे ना तेवढंच मीठ टाकायचं आहे. भाजी म्हणजे एक्स्ट्रा मीठ टाकू नका, नाहीतर कसं होऊन जाईल, भाजीत ऑलरेडी मीठ आहे, मग थोडं एक्स्ट्रा जर झालं मग ते सगळं ते चव बिघडून जाईल. त्यानंतर आपण ते पीठ वगैरे सगळं जे मसाला आहे चटणी बिटणी ते शिजण्यासाठी थोडं पाणी टाकलं. आणि ते पाणी व्यवस्थित हे झाल्यानंतर मग जी आपली भाजी होती शिल्लक मुगाची डाळ, ती त्याच्यात टाकून दिली. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी भाजी आहे ना, ही व्यवस्थित म्हणजे मंद आचेवरची
खूप परतवायची, व्यवस्थित शिजवायची. इतकी किती म्हणजे अशी मऊ होऊन जायला पाहिजे एवढी शिजवायची. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तर बघा मी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि त्यानंतर आपल्याला याला चव येण्यासाठी आपण चिंच आणि गुळाची जी चटणी केलेली आहे, हिला आपण म्हणजे गाळायची बाकी आहे ती, त्याच्यामुळे थोडे पाणी पाणी दिसतंय. तर त्याच्यात मी 2-4 चमचे टाकून घेतलं म्हणजे, किंवा मग तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर पण टाकू शकतात. पण मी ते काही टाकलं नाही. हाय म्हटलं चटणी, तर मी चटणीच टाकून दिली. म्हणजे चिंच गुळाची चटणीच टाकून दिली. ते टाकलं तरी चालेल. त्यानंतर असं मस्त शिजत आली का ती डाळ, आपल्याकडे मॅशर किंवा वाटी, तांब्याने तुम्हाला ज्याच्याने हे होईल चमच्याने असं मॅश करून घ्या त्याला, जेणेकरून ती डाळ जी आहे अख्खी ती थोडी म्हणजे एक डाळीची कमीत कमी म्हणजे थोडीशी अशी दाबल्या जाईल, थोडं असं गोळा बांधला जाईल त्याचा, इतपत ती होऊन जाईल. त्यानंतर आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊ. त्यानंतर हे जे गार होतं तोपर्यंत आता याला आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आपली जी कणिक आहे ती बघून घेणार आहोत. तर आपली कणिक जी आहे ती मस्त आता मुलायम झालेली आहे, छान मुरावून गेली आहे. तर हिचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर बघा मी सगळे पिठाचे गोळे करून घेतले. तर जवळजवळ 7 गोळे तयार झालेले आहे. म्हणजे आपले ह्या ज्या कचोऱ्या आहे या 7 कचोऱ्या होतील. तर त्या हिशोबाने आपली जी भाजी आहे तिचे पण आपण छोटे छोटे 7 गोळे तयार करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी सगळे गोळे रेडी करून घेतले. त्यानंतर आता बघा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं व्यवस्थित गोल करून अशी वाटीचा आकार तयार करून त्याच्यामध्ये एक गोळा ठेवायचा आहे. हा बघा ठेवला आणि आपण जसं पुरणाची पोळी कशी भरतो तशा पद्धतीने व्यवस्थित एकदम पॅक अशी भरायची आपल्याला. आणि त्याच्याने आपला जो हे असतो ना म्हणजे व्यवस्थित पॅक करून तळहाताने व्यवस्थित हे करून घ्यायचं. परत बघा दुसरीची पण मस्त वाटी करायची. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ज्या आहेत ना कचोऱ्या त्या छान बनवून घ्यायच्या आहेत. बघा परत एकदा पुन्हा दाखवते. परत बघा, जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही नवीन रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करा. पुढची रेसिपी तुम्ही सांगा मी कुठली दाखवू, तर मी त्या हिशोबाने मग ती पुढची रेसिपी दाखवेल. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण मार्गदर्शन भेटेल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या ज्या कचोऱ्या आहेत ना त्या मस्त बनवून ठेवून घ्यायच्या आहेत. आणि मी तेल जे आहे ना मी आधीच तापायला ठेवून दिलेलं आहे. हे बघा तेल आपलं तापण्यात आलेलं आहे. आणि हे जे तेल आहे ना आपल्याला एकदम मीडियम टेम्परेचरवर पाहिजे. म्हणजे गॅस जो आहे ना फुल गॅसवर आपल्याला कचोऱ्या तळायच्या नाही आहेत, एकदम लो टू मीडियम गॅसवरती तळायच्या आहेत, एकदम हायवर नाही. म्हणजे आपल्याला याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, कचोरी तळायला थोडा वेळ द्यावा लागतो. तर हळूहळू अशा पलटत जायच्या आहे आणि मस्त अशा मंद आचेवरती अशा गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला अलटून पलटून दोघंही बाजूने तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मुगाची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, जी पण डाळ अशी सुकी भाजी अशी उरली ना तर तशा पद्धतीने तुम्ही असं कचोरी, समोसे असं तुम्ही बनवू शकता. किंवा मग थालीपीठं, डोसे, उत्तप्पे असं तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला एवढे काही वस्तू त्याच्यात ॲड कराव्या लागतात. तर आज मुगाची डाळ होती उरलेली तर मी कचोऱ्या बनवल्या. तर बघा आपल्या ज्या कचोऱ्या आहेत ना ते एकदम मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. जसं आपण हॉटेलमधून आणतो ना तर तशाच झालेल्या आहेत.
परत आपण आता पुढच्या ज्या कचोऱ्या आहेत शिल्लक त्या पण तळून घेणार आहोत. तर सगळ्यांना परत माझी विनंती आहे की जे पण माझा व्हिडिओ म्हणजे जे पण तुम्ही सगळे बघता, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्हाला काही नवीन जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या ज्या कचोऱ्या आहेत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा किती छान झालेल्या आहेत. जसं आपण बाहेरून आणतो का हॉटेलमधून तशा सेम झालेल्या आहेत. काहीही फरक नाही आहे, ना चवेचा ना कशाचा. बघा आता त्या पण काढून घेणार आहोत आपण. हे बघा मस्त झालेले आहेत, एकदम गोल्डन गोल्डन छान. बघा सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत आपल्या तळून झालेल्या आहेत. तर नक्की एकदा ट्राय करा. बघा मी एक कचोरी जी आहे मी फोडून दाखवते. माझ्या एका हातात मोबाईल आहे त्याच्यामुळे मी एकच हाताने दाखवते. बघा किती सुंदर झालेले आहेत, एकच नंबर. बघा नक्की बनवून बघा. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर मग करा, एन्जॉय करा आणि खा मस्त चटणीसोबत. चिंचेची चटणी, दही, शेव छान टाका आणि खा. ओके बाय.